ते सगळे शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. शिक्षण खात्यातून फाईल गायब झाली अशा पद्धतीचा थेट आरोप जो आहे तो या ठिकाणी शहराध्यक्ष नाना भानगिरेंनी केलेला आहे आणि या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी ही सुद्धा नाना भानगिरे यांच्याकडून करण्यात येते. नाना, फाईल गायब झाली का गायब करण्यात आली? गायब करण्यात आलेली आहे, परंतु जोपर्यंत रीतसर आपल्या हातात मिळत नाही. आपल्याला माहिती आहे की 7 तारखेला या ठिकाणी 2 वाजता फाईल मालमत्ता विभागाकडून येते. मालमत्ता विभागाकडून ही फाईल कॅम्पात जाते. कॅम्पात त्याचे फोटो काढले जातात. फोटो काढल्यानंतर नक्की काय होतं? शाळेची मान्यता होती की नवीन शाळेचं काय होतं? नवीन शाळेची मान्यता होती. त्याचं टेंडर काढायचं होतं. टेंडर ओपन असणार होतं. ते ओपन टेंडरमध्ये कुणी भरणार होतं. परंतु ही फाईल गायब होणे म्हणजे पुणे महापालिकेचं शिक्षण मंडळाचं या ठिकाणी निष्कर्ष कारभार आहे. एखादी फाईल चोरीला तक्रार जी आहे ती तुमच्या पक्षाच्या प्रमुखांकडे करणार का? तुम्ही असं म्हणालात की सत्तेची मस्ती आलेली आहे, महानगरपालिकेमध्ये भाजप सत्तेमध्ये आहेत, तुम्ही याची तक्रार करणार का? किंवा तुमचे नगरसेवक सभागृहामध्ये नाहीत म्हणून कामं होत नाहीत असं होतंय? याचं पत्र उद्याच मुख्यमंत्री साहेबाला दोन्ही उपमुख्यमंत्र्याला देणार आहे. कारण शिक्षण मंडळातून फाईल चोरीला जाणं म्हणजे महापालिकेच्या नामुष्की. एक सरकारी ऑफिसमध्ये फाईल चोरीला जाणं म्हणजे अधिकाऱ्यांचं वचन. गुन्हा दाखल व्हावा अशी तुमची मागणी? ज्यांनी ही फाईल चोरली असेल 2 ते 2.5च्या दरम्यानचं 7 तारखेच्या फुटेजमध्ये जे काही येईल, मग अधिकारी असो कोण असो त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याला निलंबन केलं पाहिजे आणि रीतसर का ते काय प्रोसिजर असेल त्या पद्धतीने ह्याचं टेंडर काढलं पाहिजे. पाहतोय की या सगळ्या कार्यालयामधून जी फाईल गायब झाली त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी नाना भानगिरेंनी केलेली आहे. आपण पाहतो की शिक्षण मंडळामध्ये हे शिवसैनिकांचं आंदोलन आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरापासून सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.